हॅलो, मी परत आली आहे एक नवीन स्टोरी घेऊन. ॲक्च्युली ही स्टोरी माझी नाही आहे, माझ्या एका मैत्रिणीची आहे. तिचं नाव आपण चंदा घेऊया. चंदाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. ती एक सामान्य मुलगी आहे, काळी सावळी दिसणारी, पण नाका डोळ्याने अतिशय सुंदर. आणि तिचे लांब सडक केस तर आम्हा सगळ्यांना आवडायचे. तिचा स्वभाव म्हणजे आपण जसं तिच्याशी वागायचो तसंच ती आपल्याशी वागायची, म्हणजे जशास तसे. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. चंदाचं गाव हे खूप छोटं होतं. त्यांच्या गावात शाळाही नव्हती, त्यामुळे ती आमच्या गावात यायची. आणि ॲक्च्युली चंदाची आणि माझी ओळख तेव्हाच तिथेच झालेली. तिच्यासोबत तिची एक मैत्रिणीही असायची. तिचं नाव म्हणजे राधिका. म्हणजे ते रिलेटिव्ज होते आणि खूप लहानपणीपासून सोबत होते, त्यामुळे त्या दोघींची खूप जास्त घट्ट मैत्री होती. चंदाच्या सांगण्याप्रमाणे असंच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिची सगळी भावंडं तिच्याकडे आली होती, म्हणजे गावाकडे आली होती. सगळी भावंडं म्हणजे चंदाचे वडील हे सगळ्यात लहान होते, त्यामुळे चंदा ही सगळ्यात लहान होती. तिचे एक काका होते, त्यांना एक मुलगा होता आणि तिला 3 आत्या होते. त्यांचे 4 मुली आणि 2 मुलं, असं मोठं कुटुंब त्यांचं होतं. आणि ते सगळेजणं त्यांच्या गावाकडे एकत्रित जमले होते. तर एक दिवस असंच रात्री जेवण वगैरे करून घरासमोरच्या अंगणात सगळीजणं सतरंजी टाकून बसली होती. गप्पा मारताना, मज्जा करताना हे सगळं करत करत कधी 9चे 11 वाजले, कधी 11चे 1 वाजले, कोणालाच कळलं नाही. आणि त्यांच्या गप्पा मस्त चालू होत्या. आणि तेवढ्यात चंदाची सगळ्यात मोठी दिदी म्हणजे रजनी दिदी, ती बोलली की आता आपण एवढ्या गप्पा करतोच आहोत, तर आपण काय करूया, स्किन केअर करूया. आणि सगळ्यांना पटलंही. चंदाने आणि रजनी दिदीने सगळ्यांना स्किन केअर करून दिलं, म्हणजे सगळ्यांच्या फेसला फेस मास्क लावून दिलं. आणि मग सर्व झाल्यावर चंदा बोलली, दीदी तू माझ्याही केसांना तेल लावून दे. मग ते दोघीजणी बसल्या होत्या. चंदाने तिचे लांब सडक केस मोकळे सोडले आणि दीदी तिच्या केसांना तेल लावून देत होती. तेवढ्यात सुमारे 1:30च्या आसपास एक थंड हवेचं झुळूक आलं आणि त्यातून ना मोगऱ्याचा सुगंध येत होता. तर मग रजनी दीदीनं कुतूहलाने विचारले की काय गं, हा सुगंध कुठून येतोय, एवढा सुंदर सुगंध मोगऱ्याचा या टाईमला कुठून येतोय. तर मग चंदा बोलली, अगं दीदी 4 घर सोडून ना तिथे एक मोकळी जागा आहे, म्हणजे पडकी जागा आहे. तिथे खूप फुलझाडं आहेत आणि खूप मोठे मोठे झाडंसुद्धा आहेत. तर मग रजनी दीदी बोलली, काय गं आपण जाऊन आणायची का थोडेसे फुलं, मला खूपच छान वाटतोय हा वास. तर मग चंदा बोलली, अगं मला आई बोलली होती की रात्रीचं तिकडे जायचं नाही आणि आता तर खूपच रात्र झाली आहे. मग रजनी दीदी तिला बोलली की काय गं, तू या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस का. चंदाची अजून एक गोष्ट म्हणजे तिला न भूतांवर विश्वास आहे ना देवांवर विश्वास आहे, त्यामुळे ती बोलली की नाही असं काहीच नाही आहे, जाऊन येऊया आपण, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आम्ही आत्ता जाऊन आलो आणि त्या निघाल्या. चंदाचे लांब सडक केस मोकळे सोडून चंदा निघाली आणि मग ते तिथे पोहोचल्या. रजनी दिदीने फास्ट थोडेफार जे फुलं होते तिथं भरलेले स्वतःच्या ओंजळीत, स्वतःच्या ओटीत गोळा करून घेतले. आणि अचानक एक आवाज आला टप करून. तर चंदाने जसं मागे पाहिलं तसं तिथे एक चिंच पडलेली होती आणि बाजूलाच चिंचेचं झाड होतं. ती चिंच पाहून चंदाला तो मोहच आवरेना. तिने लगेच जवळचा एक दगड घेतला आणि त्या झाडावर मारत होती. तिने खूप चिंचा पाडल्या. तिने त्या चिंचा स्वतःजवळ घेतल्या आणि त्या दोघीही रिटर्न निघाल्या. मग त्या बसल्या होत्या. त्यांनी सगळ्यांना ते फेसला जे लावलं होतं ते क्लिअर करायला सांगितलं आणि ते सगळेजण चिंचा खायला बसले. चंदाने चिंचेचा एकच घास घेतला आणि ती चिंच किडलेली निघाली. तिचा सगळा मूड ऑफ झाला होता, पण सर्वांनी तिला समजावून सांगितलं आणि मग तिने सगळ्यांची थोडी थोडी चिंच खाल्ली. आणि मग खूपच उशीर झाला होता, त्यामुळे सगळेजण झोपायला घेतले. असेच 2-3 दिवस गेले. चंदाच्या स्वभावामध्ये थोडा फरक जाणवत होता. ती चिडचिडी व्हायला लागली होती. आणि एक दिवस चंदाची जी मैत्रीण होती राधिका, त्या खूप घट्ट मैत्रिणी होत्या आणि ती असंच एक दिवस तिच्याकडे आली. चंदाने एक खूप सुंदर कुर्ती घातलेली होती आणि राधिका बोलली, अगं चंदा मला तुझी हीच कुर्ती हवी होती, मी त्याच्यामुळेच आले होते तुझ्याकडे. चंदा बोलली, अगं मी 2 तास झाली ही कुर्ती घातली आहे, सकाळपासून घातली आहे, तुला कसं काय मी देऊ, म्हणजे ती घाण झाली असेल ना, एक काम कर तू दुसरी घेऊन जा, नाहीतर मग थोडा वेळ थांब, मी तुला ही धुवून देते. राधिका बोलली, मला हीच कुर्ती हवी आहे आणि मला आत्ता लगेच माईंसोबत बाहेर जायचं आहे, त्यामुळे वेळ नाही आहे, मला काढ ही कुर्ती आणि मला देऊन दे. तर मग चंदाने तसंच केलं. ती कुर्ती तिला देऊन टाकली आणि राधिका गेली. 1-2 दिवस गोष्टी नॉर्मल होत्या. असंच अचानक संध्याकाळची वेळ होती, सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आता एवढं मोठं कुटुंब एक साथ झाल्यामुळे सगळ्या गोष्टींना थोडासा उशीर होत होता. तर
चंदाला खूप जास्त भूक लागली होती आणि चंदा तिच्या आईला बोलली की आई मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला दे. तर तिची आई बोलली की थोडंसं येऊन इथे मदत कर, म्हणजे जेवण लवकर होईल आणि मग सगळ्यांना लवकर जेवता येईल. त्या चंदाला खूप जास्त राग आला. तिने तिचे दोन्ही हात जमिनीवर खूप जोरजोरात आदळत होती आणि म्हणत होती मला जेवण हवंय, आत्ताच्या आत्ता हवंय. तिच्या आईला काहीच कळलं नाही ना. तिची आई तिच्या जवळ गेली, म्हटली बाळा थोडा वेळ थांब, मी जेवण करतीये, सगळेजण करतोय आम्ही. पण ती ऐकतच नव्हती. तिला कसं बसं जेवढं झालंय जेवण तयार तेवढं तिला खाऊ घातलं आणि ती लगेच झोपी गेली. त्याच दिवशी रात्री 2-3च्या सुमारे अचानक उठली. ती मांडी घालून बसली, केस मोकळे, आणि मग तिच्या आईला पण लगेच जाग आली आणि म्हणतीये मला रक्त दे, मला कोंबडी दे, मला रक्त दे, मला कोंबडी दे. तिच्या आईला काही कळलंच नाही ना, आणि तिची आई काही बोलू शकेल एवढ्यातच ती उठली आणि तिला डायरेक्ट उलटी झाली. ते पण रक्त आणि त्यात पांढरा भात होता सगळा. तिच्या आईला काहीच कळलं नाही. तिच्या आईला वाटलं की फूड पॉइझनिंग वगैरे झाली असेल, काहीतरी झालं असेल बाबा. मग त्यांनी ती रात्र कशी काढली आता, आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेले. सगळ्या टेस्ट केल्या, सगळं केलं, 2-3 डॉक्टर चेंज केले, पण काहीच नाही. सगळं नॉर्मल येतंय, असं येतं आहे की काहीच नाही झालेलं. त्यांनी 2 दिवस हॉस्पिटलच्या चक्रा मारल्या पण काहीच नाही झालं. मग त्यांना वाटलं की ठीक आहे, आता आपण काहीतरी करून बघूया, राहून जाईल, मेडिसिन्स घेतोय. आणि मग 2 दिवसानंतर रात्री परत ती उठून बसली उठून मांडी घालून, केस मोकळे. तिच्या आईलाही जाग आली. परत तेच, मला रक्त दे, मला कोंबडी दे, मला रक्त दे, मला कोंबडी दे. तिच्या आईला काहीच कळणार ना. तिची आई बोलली, तिच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला जवळ घेतलं, म्हणे बाळ काय झालं तुला. तेवढ्यात ती बोलली हात नको लावूस, मला रक्त दे, नाहीतर मी तुझं पण रक्त पिऊन टाकेल, यांचं पण पिऊन टाकेल, सगळ्यांचं पिऊन टाकेल. तिची आई एकदम घाबरली आणि या पॉईंटपर्यंत सगळेजण ॲप्रॉक्स उठलेले होते, म्हणजे सगळेजण घाबरले होते. आणि त्यात तिला उलटी झाली, तो भातही पडला, ते सगळं रक्त वगैरे, खूप वियर्ड गोष्टी झाल्या होत्या. तिच्या वडिलांनी लगेच तात्काळ जे गुरुजी होते, म्हणजे ब्राह्मण होते गावातले, त्यांना कॉल केला, सगळी गोष्ट सांगितली. ते ब्राह्मण बोलले की तुम्ही आज रात्री कसं ॲडजस्ट करा, देवाची विभूती वगैरे लावून. त्यांनी ते लावलं आणि दुसऱ्याच दिवशी तिला सकाळीच त्या ब्राह्मणांकडे नेलं. ते ब्राह्मण बोलले की ही कोणती तरी बाहेरची बाधा दिसतीये, म्हणजे हे काय असं आटोक्यातलं नाही आहे, पण ते माझ्याच्याने ॲडजस्ट नाही होणार, तुम्हाला ते मोठे गुरुजींकडे जावं लागेल, किंवा ते 2 दिवसात येणार आहेत, मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, जर जमलं तर त्यांना पूर्ण गोष्ट सांगा, म्हणजे ते ॲटलिस्ट लवकर तरी येतील. त्यांनी तसं कॉल केला. या पॉईंटला ॲक्च्युली छोटं गाव असल्यामुळे ही बातमी पूर्ण गावात पसरली की चंदाला काहीतरी झालं आहे, तिला बाधा झाली आहे बाहेरची. तर मग ती राधिकालाही कळली. राधिका पोटतिडकीने तिच्या जवळ आली. ती खूप घाबरलेली होती. तिने स्वतःच्या हाताने चंदासाठी दूध खीर बनवली, म्हणजे दूध भात बनवला आणि तिच्याकडे आणली. त्या दिवशी चंदाने ते भात खाल्ला. खूप दिवसांनी चांगलं जेवण केल्यासारखं केलं आणि तिला ऑनेस्टली खूप शांत झोप लागली त्या दिवशी. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते गुरुजी परवाच्या दिवशी येणार होते, म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी तिला परत तसंच झालं. ती रात्री उठली 3 वाजता आणि ऐकतच नव्हती ती, मला रक्त पाहिजे, मला कोंबडी पाहिजे, रक्त पाहिजे, कोंबडी पाहिजे. आणि या स्टेजला ती अशी 4 माणसांना फेकेल एवढी ताकद आली होती तिच्यात, म्हणजे ती कोणाच्यानेच ऐकत नव्हती. मग त्यांनी कसं पण करून त्या पंडितजींना कॉल केला, तिला बांधून ठेवलं. ते बोलले की मी उद्या सकाळीच येणार आहे 4-5 वाजता, तुम्ही फक्त आज रात्र कसं बसं तिला मॅनेज करा. आणि त्यांनी केलं, ठीक आहे बोलले. दुसऱ्या दिवशी सकाळीच जे मोठं मंदिर होतं गावातलं, तिथे त्यांनी पूजा बसवली. ते बोलले की तिला तिथे घेऊन या, ही पूजा 2 भागांमध्ये होईल, अर्धी पूजा मी करून देईल 1-1.5 तासामध्ये, आणि नंतरची पूजा करण्यासाठी मला तुमच्याशी थोडं गोष्टी बोलावे वगैरे लागतील बाबा. तर ते बोलले ठीक आहे. अर्धी पूजा त्यांनी केली. त्यांनी तिला बघूनच सांगितलं की मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो की ही काळ्या जादूची केस आहे, म्हणजे कोणीतरी तुमच्या पोरीवर केलं आहे, करणी केली आहे. आणि ही एवढं पण सांगू शकतो की रिसेंटली झाली, म्हणजे असं पण नाही की खूप आधीपासून होती आहे की काय, रिसेंटली झाली आणि ती खूप हाय लेवलची आहे, म्हणजे त्याला तोडच नाही आहे. पण त्यांनी अर्धी पूजा केली, तिला थोडंफार आराम भेटला, म्हणजे ॲटलिस्ट ती ॲग्रेसिव्ह नव्हती त्या पॉईंटला. मग त्याच्यानंतर ते बोलले की हे बघा, ही असं गोष्ट आहे, याच्यावर 2च उपाय आहेत. एकतर ही एवढ्या लवकर मरणार नाही, 1 वर्षात मरेल, पण खूप तडपून मरेल, कारण की सरळ नाही आहे हिचं मरण.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी केली आहे त्याच्यावर रिटर्न करणं या गोष्टी. म्हणजे जे हिच्यासोबत होतं आहे ते हिच्यासोबत नाही होणार, जे ज्यांनी केलं आहे त्यांच्यासोबत होईल. ते बोलले, त्यांनी 2 मिनटं पॉज घेतला. ते बोलले की आता आमच्यासाठी आमच्या पोरीचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. ते बोलले की ठीक आहे म्हणे, पण मग त्याच्यासाठी आपल्याला हे कळून घ्यावं लागेल की म्हणजे हे नेमकं केलं कोणी आहे. तर ते बोलले की तुम्हाला कोणावर शक आहे का, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की कोणी केलं आहे तिचं मुद्दाम. ते बोलले की नाही, ती असं म्हणजे चांगली मुलगी आहे, ती कोणाची वाईट नाही, काही नाही, तिचा स्वभावही चांगला आहे. आणि आमचं पण घराणं खूप म्हणजे शांत आहे, आम्ही कोणाशीच भांडणत नाही आणि आमच्या ओळखीत असं कोणी नाही पण आहे म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी करणाऱ्या. ते बोलले ठीक आहे. ते बोलले की तिचं सामान कोणी नेलं होतं का, तिला कोणी काही दिलं होतं का, किंवा बाहेर तिने काही ओलांडलं, काही केलं, म्हणजे काही असं जाणवलं का बाबा तुम्हाला की तिच्या अचानक वातावरणात, स्वभावात चेंज होतोय. ते बोलले की नाही, असं तर काहीच नाही होतं आहे. मग तिच्या दीदीने सांगितलं की त्या दिवशी आम्ही रात्री चिंचेच्या झाडाखाली गेलो होतो, असं केलं होतं. ते बोलले की असं करायची काहीच गरज नव्हती, तुम्ही लहान लेकरं आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल एवढं नॉलेज नाही आहे. आणि तिची आई पण बोलली की त्या दिवशी तिची मैत्रीण आली होती आणि तिने तिचा अंगावर घातलेला ड्रेस नेला होता की तिला घालायचा आहे म्हणून, पण ती आमची रिलेटिव्ह आहे आणि त्या दोघींची मैत्री तर खूपच घट्ट आहे, त्यामुळे आम्हाला असं नाही वाटत. ते बोलले की बरं. तर मग त्यांनी रजनी दीदीला विचारलं आधी की तुम्ही तिथे जाऊन काही केलं होतं का अजून, म्हणजे तुम्ही तिथे काही खाल्लं होतं, कोणाला आवाज दिले होते, आवाहन केलं होतं, किंवा कोणत्या एंटिटीचा मजाक वगैरे उडवला होता का की असंच नसतं तसंच नसतं. ती बोलली की नाही, आम्ही फक्त फुलं घेतली, चिंचा घेतल्या आणि निघून आलो. ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी आईला विचारलं की म्हणे त्या ज्या मुलीने कपडे नेले होते तर 2-3 कपडे नेल्याच्या 2-3 दिवसानंतर तिने तिला काय आणून दिलं होतं का खायला वगैरे किंवा एखादी वस्तू. तर तिची आई बोलली की हो, तिचं खूप दुखत होतं आणि आम्ही पंडितजींना विचारल्यानंतर ती बातमी सगळ्या गावात पसरली होती, त्यामुळे तिने आम्हाला चंदासाठी दूधभात आणून दिला होता खाण्यासाठी आणि एक टेडी बिअर आणला होता. चंदाला सॉफ्ट टॉईज खूप आवडतात, त्यामुळे तिला चांगलं वाटावं म्हणून आणला होता. तर ते बोलले की तो सॉफ्ट टॉय घेऊन या म्हणून. तर मग त्यांनी घरी जाऊन लगेच तो सॉफ्ट टॉय घेऊन आले. तर जेव्हा त्या पंडितजींनी तो ओपन केला, त्यात लिटरली एक ब्लॅक डॉल होती, म्हणजे तिची ब्लॅक मॅजिकसाठी यूज करतात ती ब्लॅक डॉल, निडल्स वगैरे या सगळ्या अशा एक्सेट्रा गोष्टी होत्या. त्यामुळे ही मैत्री आहे का, म्हणजे सगळेजण या पॉईंटला शॉक होते, कारण त्यांना विश्वासच नव्हता. मग त्या पंडितजींनी तेव्हा एवढा विचार नाही केला, त्यांनी ती सगळी क्रिया केली, म्हणजे पलटवली, इन शॉर्ट ती करणी त्यांनी पलटवली. आणि मग त्यांना थोडं रिलीफ भेटलं. ते बोलले की आता काही नाही होणार हिला, म्हणजे ही नॉर्मल होऊन जाईल. आता एवढं अशक्त वगैरे झाली, त्यामुळे 2-3 दिवस तिला कवर व्हायला लागतील, पण ती नॉर्मल होऊन जाईल. त्या पॉईंटला सगळेजण म्हणजे तुटले होते अक्षरशः की एवढ्या जवळच्या मैत्रिणींनी असं केलं. आणि मग 2 दिवस ती बेड रेस्टवर होती, सलाईन वगैरे चालू होते, कारण की तिचं खूप रक्त गेलं होतं उलटीद्वारे वगैरे. आणि मग 2 दिवसानंतर त्यांनी पाहिलं की तिची जी मैत्रीण होती राधिका, तिचे हाल खूप बेकार आहेत, सेम हिच्यासारखे, चंदासारखे. मग त्यांनी तेव्हा विचारलं की तुम्ही असं का केलं, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय होता, ते एवढ्या चांगल्या मैत्रिणी होत्या, काय झालं, काय होतं. ते म्हणे की आपण रिलेटिव्ज होतो, तुमच्या पोरीला सगळेजण विचारायचे, ती काळी सावळी जरी असली तरी पण तिला नाते यायचे, तिला लग्नासाठी पाहुणे यायचे. माझी पोरगी एवढी सुंदर देखणी होती तरीसुद्धा तिला कोणी विचारायचं नाही. ती तुमची पोरगी अभ्यासात पण चांगली, सगळीकडे चांगली, तिचंच नाव. म्हणजे हे सगळं त्यांनी जेलेसीमुळे केलं. म्हणजे त्यांना जलन होती की त्यांच्याच पोरीचं कसं काय चांगलं होतं आहे. आणि म्हणजे त्या गोष्टीमुळे त्यांनी एवढी मोठी स्टेप उचलली, म्हणजे एवढी लहानपणीपासूनची मैत्री, एवढं रिलेशन्स सगळं डिस्ट्रॉयड. हालाकी आता तिची मैत्रीण तर नाही आहे, म्हणजे ते त्याच्यानंतर गावच सोडून गेले होते, कारण की सगळ्या गावाने त्यांना असं बॉयकॉट केलं होतं, त्यामुळे ते गावातच नाही राहिले. त्यामुळे नंतर काय झालं ते कोणालाच नाही माहिती. पण हां, मग चंदा तरी नीट झाली होती. चंदाला अजून पण त्या गोष्टी आठवल्या तर तिला म्हणजे त्रास पण होतं, रडू पण येतं, कारण की ती ॲक्च्युली तिची खूप चांगली मैत्रीण होती, म्हणजे वन ऑफ द बेस्टेस्ट फ्रेंड. आणि क्लोज फ्रेंड जे असतं ना आपलं, ते एकच असतं, ते होतं ते. पण मग त्याच्यानंतर ती थोडी झाली आहे, सुधारली, आता ती शांत असते, पण बेटर आहे, म्हणजे तिला काही प्रॉब्लेम नाही आहे, आता सगळी हेल्दी वगैरे सगळे. तर ठीक आहे, दॅट्स इट. तुम्हाला जर अजून स्टोरी ऐकायची असतील तर प्लीज कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला, मला कळवा सजेशन्स. थँक्यू, बाय.